ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं स्वप्न असतं मला काहीतरी चांगलं पद घ्यायचंय, मला चांगलं पदवी घ्यायची आणि कुठेतरी मला चांगल्या नोकरी लागायचंय डायरेक्ट ऑफिसर पदाच्या, जेणेकरून माझ्या आई वडिलांचं नाव हे गावात नाही तर तालुक्यात नाही तर जिल्ह्यात गाजायला पाहिजे, तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। यासाठी तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे फक्त 12वी। तुम्ही बघत आहे खानदेशी A to Z हे युट्यूब चॅनल आणि मी आहे योगेश सोनार आणि आज आपण बघणार आहे UPSC मार्फत NDA मध्ये भरती निघलेली आहे। तर 406 जागांची ही मेगा भरती राहणार आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी असणार आहे। तर सविस्तर माहिती आपण बघूयात, तुमचा वेळ न वाया घालता सुरुवात करतो व्हिडिओला। तर UPSC मार्फत NDA भरती 2025 तर राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी परीक्षा NDA and NAI यामध्ये भरती निघलेले हे जे जागा असणार आहेत ते इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मी यामध्ये डायरेक्ट ऑफिसर रँकच्या या जागा असतात। तुमचं डेहराडून इतर जे पण त्यांचे कॉलेज आहेत मोठमोठे त्यामध्ये तुमची ट्रेनिंग होते आणि डायरेक्ट तुम्ही ऑफिसर लेवलला यामध्ये सिलेक्शन होतात। ज्या पण भाऊ आणि बहिणीचं स्वप्न असेल माझ्या आई वडिलांचं नाव मी एक दिवशी जिल्ह्यावर गाजवणार, तर ही तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे। तर डायरेक्ट तुमचं ऑफिसर रँक मध्ये तुम्हाला कधी पदवी हवी असेल, नोकरी हवी असेल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। NDA ही सर्वात मोठी मेन भरती मानली जाते भारतात। तर ज्या पण भाऊचं स्वप्न आहे काहीतरी करून दाखवायचं, माझ्या गावाला नाही, तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, काहीतरी करून दाखवायचंय माझ्या राज्यासाठी, राष्ट्रासाठी आणि माझ्या आई वडिलांसाठी, तर तुमच्यासाठी हे सुवर्ण संधी। तर पदाचे नाव असणार आहे, 2 पदांवरही भरती होणार आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नौदल कॅडेट एंट्री स्कीम अशा 2 पदांवर भरती होणार आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे यामध्ये 3 आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स। तर आर्मी मध्ये असणार आहेत 208 जागा, नेव्ही मध्ये असणार आहेत 42 जागा आणि एअरफोर्स मध्ये असणार आहेत 120 जागा आणि नौदल अकॅडमी कॅडेट एंट्री स्कीम यामध्ये असणार आहे 36 जागा। टोटल जागा असणार आहे 406। तर हे 406 डायरेक्ट ऑफिसर रँकच्या जागा आहेत। यामध्ये मुलं आणि मुली दोघी फॉर्म करू शकतात, दोघी अर्ज करू शकतात। तर ज्या पण मुलीचं आणि मुलाचं स्वप्न असेल काहीतरी मला करून दाखवायचंय आणि मला माझ्या आई वडिलांचं नाव माझ्या जिल्ह्यात गाजवायचंय, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। तर यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे, तुम्ही फक्त 12वी पास पाहिजे। फक्त तुम्ही 12वी पास वर डायरेक्ट ऑफिसर रँक मध्ये तुमची भरती होत असेल तर तुम्ही ही संधी सोडू नका। अभ्यास करा, कमीत कमी तुम्हाला रोज 12 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल। तर यामध्ये तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी 24 घंट्यामधून 12 घंटे रेग्युलर अभ्यास करावा लागेल, तरच तुम्ही याच्यामध्ये सिलेक्शन करू शकतात। कारण की भारतात सर्वात मेन समजली जाणारी ही परीक्षा होत असते। यामध्ये सर्वात कठीणात कठीण प्रश्न विचारले जातात। तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, फक्त क्वालिफिकेशन 12वी दिलेले आहे। तर वय लागणार आहे यासाठी 2 जुलै 2006 ते 1 जुलै 2009 या दरम्यान मध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे, तरच तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता। फी असणार आहे जनरल OBC ला 100 रुपये, SC ST आणि महिला यासाठी फी नसणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या भरतीची 31 डिसेंबर 2024 आणि या भरतीची लेखी परीक्षा होणार आहे 13 एप्रिल 2025 ला। तर नोट करून घ्या आणि सविस्तर जाहिरात मी आपल्या खानदेशी A to Z गाईड हे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। याच्यावर मी नवीन ज्या भरत्या निघतात त्याच्या PDF टाकत असतो, व्यवस्थित वाचून घ्यायचंय। आपलं क्वालिफिकेशन, वय आणि आपलं जे पण क्रायटेरिया त्यांनी सांगितलंय तो तुमचा बसत असेल तर नक्की तुम्ही प्रत्येक भरतीला अप्लाय करा आणि अभ्यास करा, मेहनत करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। मी असेच भरतीविषयी माहिती देत असतो। तर ज्या पण भाऊला आणि बहिणीला ग्रामीण भागातल्या असतील, शहरी भागातल्या असतील पण काहीतरी करण्याची जिद्द असेल, काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असेल तर तुम्ही यामध्ये नक्की फॉर्म भरा। ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं यामध्ये वय बसल, शिक्षण बसल, फक्त 12वी सांगितले तर नक्की अर्ज करा, अभ्यास करा आणि काहीतरी करून दाखवा। आणि तुमचं सिलेक्शन कधी झालं तर मी स्वतः तुम्हाला पेढा खाऊ घालण्यात नक्की येईल। फक्त तुम्ही मेहनत करा, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा। तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर भेटू नवीन भरतीमध्ये नवीन विषय घेऊन। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।